आपल्या भारतीय राजकारणामध्ये काही निर्णय असे असतात की जे फक्त कायदे राहत नाहीत, तर ते संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्याची ताकद ठेवतात. नारी शक्ती वंदन अधिनियम हा तसाच एक ऐतिहासिक निर्णय आहे. पण या निर्णयाकडे फक्त कायदा म्हणून पाहणं ही मोठी चूक ठरेल. कारण हा मुद्दा आता थेट सत्तेच्या राजकारणाशी, निवडणुकांच्या गणितांशी आणि त्याचबरोबर ती सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला मतदारांच्या भावनांशी जोडला गेला आहे. आणि म्हणूनच आजची खरी लढाई आहे. पण भाजप विरुद्ध काँग्रेस ही नाहीये, तर नारी शक्तीवरती कोणाचं नैतिक व राजकीय वर्चस्व प्रस्थापित होतं याची. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. भारतीय लोकशाहीची ताकद ही तिच्या सर्वसमावेशकतेत आहे असं आपण नेहमीच म्हणतो. पण ही समावेशकता प्रत्यक्षात किती आहे हा प्रश्न विचारला तर चित्र अगदीच वेगळं दिसतं. आपल्या देशाच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येचा भाग असलेल्या महिलांचं प्रतिनिधित्व आजही अत्यल्प आहे. लोकसभेमध्ये महिलांचं प्रमाण हे 15% आसपास आणि अनेक राज्यांच्या विधानसभेमध्ये तर ते 10%च्याही खाली आहे. म्हणजेच काय, तर निर्णय प्रक्रियेत महिलांचा आवाज अजूनही दुय्यम आहे. आणि म्हणूनच नारी शक्ती वंदन अधिनियम हा केवळ एक राजकीय निर्णय नाहीये, तर भारतीय लोकशाहीतील ही जुनी आणि गंभीर तफावत दुरुस्त करण्याचा अत्यावश्यक प्रयत्न आहे. हा कायदा का आवश्यक होता हे समजावून घेतलं तर त्याचं महत्त्व अधिक स्पष्ट होतं. कारण गेल्या अनेक दशकांपासून महिला आरक्षणाचा मुद्दा हा फक्त चर्चेत राहिलेला आहे, पण अंमलबजावणीमध्ये मात्र सतत अडथळे आलेले आहेत. पंचायत राज्यव्यवस्थेमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने स्थानिक स्तरावरती महिलांचं नेतृत्व पुढे आलं, तेच मॉडेल जर मोठ्या राजकारणातही लागू करण्याची अगदीच गरज होती. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर धोरणं अधिक समतोल, संवेदनशील आणि वास्तववादी होतात. हा जागतिक अनुभव आहे. त्यामुळे हा कायदा म्हणजे केवळ प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न नाहीये, तर शासन व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आता या अधिनियमामध्ये नेमकं काय आहे याचा आढावा घेऊयात. या अधिनियमामध्ये लोकसभा आणि त्याचबरोबर ती राज्य विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षण देण्याची तरतूद आहे. SC आणि ST जागांमध्येही हे आरक्षण लागू होणार आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे याची अंमलबजावणी. ही डिलिमिटेशन आणि जनगणनेनंतरच होणार आहे. म्हणजेच कायदा पास झाला असला तरीही त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळायला अजून वेळ लागणार आहे आणि इथूनच राजकारण सुरू होतं. काँग्रेस आणि इतर विरोधकांनी या विधेयकाला पूर्णपणे विरोध केलाय असं नाहीये, पण त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न हे उपस्थित केले. त्यातील OBC महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण का नाही, अंमलबजावणी ही लगेचच का होत नाही आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून राजकीय फायद्याचं गणित आखलं जातंय का, हे प्रश्न तत्वतः योग्य असूच शकतात. पण राजकारणात फक्त तथ्य नाही तर परसेप्शन हे महत्त्वाचं असतं आणि इथेच काँग्रेस मागे पडताना दिसतीये. कारण सामान्य जनतेपर्यंत गेलेला संदेश हा असा आहे की काँग्रेस आणि इतर विरोधक हे महिला आरक्षणाच्या विरोधात आहेत. याच गोष्टीचा फायदा भाजपने अत्यंत प्रभावीपणे घेतला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. त्यांनी या कायद्याला फक्त विधेयक म्हणून न मांडता नारी शक्तीच्या सन्मानाशी जोडून एक मोठं भावनिक आणि राजकीय नरेटिव्ह तयार केलंय. महिला मतदारांना थेट अपील केलंय, देशभर पत्रकार परिषदांचा धडाका लावलाय आणि विरोधकांना महिला विरोधी म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न देखील केलाय. विशेष म्हणजे गेल्या काही निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरली आहे आणि भाजपने हा ट्रेंड ओळखून त्यावरती रणनीती आखलेली दिसतीये. या अधिनियमाचं राजकीय विश्लेषण केलं तर हे स्पष्ट होतं की नारी शक्ती वंदन अधिनियम हे सामाजिक दृष्टिकोनातून जितकं आवश्यक आणि गरजेचं आहे, तितकंच ते राजकीय दृष्टिकोनातूनही एक महत्त्वाचा मास्टर स्ट्रोक आहे. योग्य टायमिंग, स्पष्ट संदेश आणि विरोधकांची कमकुवत मांडणी या तीनही गोष्टींमुळे भाजपला याचा थेट फायदा होण्याची शक्यता देखील आहे. पण याच वेळी एक धोका देखील आहे. जर अंमलबजावणी लांबली तर हाच मुद्दा भविष्यामध्ये भाजपा विरोधातही इंडिया आघाडीकडून वापरला जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या संपूर्ण परिस्थितीचा फायदा भाजप कसा करून घेऊ शकतो, तर याचं उत्तर एकाच शब्दात आहे, नरेटिव्ह कंट्रोल. भाजपने या कायद्याला केवळ महिला आरक्षण म्हणून न मांडता तो नारी शक्तीचा सन्मान असा भावनिक मुद्दा बनवला आहे. आणि राजकारणामध्ये जेव्हा एखादा मुद्दा भावनांशी जोडला जातो तेव्हा तो फक्त धोरण राहत नाही, तो थेट मतांमध्ये रूपांतरित होतो.
भाजप या कायद्याला महिलांच्या हक्कासाठी घेतलेलं ऐतिहासिक पाऊल म्हणून सातत्यानं मांडत राहील आणि त्याच वेळी काँग्रेसला महिला विरोधी म्हणून ब्रँड करण्याचा प्रयत्न देखील करेल। तर दुसरी महत्त्वाची रणनीती अशी आहे ती म्हणजे महिला मतदारांचं थेट टार्गेटिंग। गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारने उज्ज्वला योजना, जनधन घरकुल योजना, शौचालय अभियान अशा अनेक योजनांमधून महिलांपर्यंत थेट कनेक्ट निर्माण केला आहे। आता या सर्व योजनांना नारी शक्ती वंदन अधिनियमाशी जोडून एक व्यापक कथा तयार केली जाऊ शकते, जी की भाजप ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करणारा पक्ष आहे। म्हणजेच हा कायदा मुद्दा न राहता तो आधीच्या योजनांचा पुढचा भाग म्हणून देखील मानला जाईल। तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूक प्रचारातील वापर। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप या मुद्द्याचा जोरदार वापर करेल। याची सुरुवातही अगदीच झाली आहे। देशभरात सभांमध्ये, सोशल मीडियावरती, भाषणांमध्ये सगळीकडे हा संदेश दिला जातोय की काँग्रेसने वर्षानुवर्ष महिला आरक्षण अडवलं, पण आम्ही ते करून दाखवतोय। हा कंपॅरिझन नॅरेटिव्ह हा खूप प्रभावी ठरतो, कारण तो थेट काम कोण करतंय हा प्रश्न मतदारांसमोर उभा करतो। पण या सगळ्या रणनीतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे अंमलबजावणीचं टायमिंग। जर हा कायदा फक्त कागदावर राहिला आणि प्रत्यक्षात उशीर झाला तर विरोधक यालाच जुमला म्हणून वापरू देखील शकतात। त्यामुळे भाजपला या मुद्द्यावरती सातत्यानं विश्वासार्हता टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि तितकंच गरजेचं आहे। शेवटी स्पष्टपणे दिसतं की नारी शक्ती वंदन अधिनियम हा फक्त एक कायदा नाहीये, तर तो एक राजकीय नॅरेटिव्ह इंजिन बनलेला आहे आणि जो पक्ष हा नॅरेटिव्ह प्रभावीपणे उत्तमरित्या चालवेल तोच आगामी निवडणुकांमध्ये महिला मतदारांचा विश्वास जिंकू शकेल आणि कदाचित सत्तेचा मार्गही याच नारी शक्तीतून जाणारा आहे। शेवटी या संपूर्ण घडामोडींकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे हा कायदा केवळ राजकारण नाही आणि केवळ सशक्तीकरणही नाहीये, तर या दोन्हीचा संगम आहे। पण एक सत्य नाकारता येणारं नाहीये, ते म्हणजे आपल्या भारतीय राजकारणाचं भवितव्य आता मोठ्या प्रमाणात नारी शक्तीवरती अवलंबून असणार आहे आणि या नव्या राजकीय वास्तवात जो पक्ष महिलांच्या अपेक्षा समजून घेईल, त्यांचं प्रतिनिधित्व वाढवेल आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देईल, तोच भविष्यात सत्तेचा खरा दावेदार ठरेल। तर मंडळी, नारी शक्ती वंदन अधिनियम हे खरंच महिलांच्या सशक्तीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल आहे की फक्त राजकीय मास्टर स्ट्रोक? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।